नमस्कार, मी रवींद्र बागल. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. कोल्हापूर महानगरपालिकेनं मार्च महिन्याअखेर थकबाकीत असलेल्या घरपाळा आणि पाणीपट्टी धारकांसाठी विशेष योजना जाहीर केली आहे. यामध्ये थकीत रकमेवरील दंड व्याज 80% माफ करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी मिळकत धारकांना थकीत रक्कम एकदमच भरावी लागेल. 80% माफ करण्याची ही सवलत दिनांक 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीकरता असणार आहे. तर 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत 50% सवलत असणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कोल्हापूरकरांनी घ्यावा असं आवाहन महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केलं. सर्वांना नमस्कार. मी राहुल रोकडे, अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महापालिका. माननीय प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम यांच्या मार्गदर्शन प्रेरणेतून आपण कोल्हापूरकरांसाठी एक दरवर्षी आपण विविध योजना सादर करत असतो. लोकांना ह्याचा लाभ व्हावा यासाठी प्रशासक मॅडम नक्कीच कायमस्वरूपी याच्या प्रयत्नशील असतात. तरी दरवर्षी आपण ज्याप्रमाणे घरफाळा, पाणीपट्टी या आणि इतर विभागाच्या ज्या जिथं आपल्याला सवलत देता येईल अशा सवलतीत असतो, त्या धर्तीवर यावर्षी माननीय प्रशासक यांनी घरफाळा आणि पाणीपट्टी यामध्ये सवलतीचा योजना जाहीर केलेली आहे. त्या माध्यमातून 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये जे घरफाळा आणि पाणीपट्टी यामध्ये दंडाच्या रकमेमध्ये 80% सवलत योजना जाहीर केलेली आहे. आणि 1 मार्च ते 31 मार्च यामध्ये विलंब आकारामध्ये आपल्याला 50% सवलतीची योजना माननीय प्रशासक यांनी जाहीर केलेली आहे. याचा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ व्हावा आणि महापालिकेचंही घरफाळा, थकीत घरफाळा किंवा पाणीपट्टी वसुलावी हा मागचा उद्देश आहे. तरी मी सर्व लोकांना, सर्व कोल्हापूरकरांना आवाहन करतो की आपण या योजनेचा लाभ घेऊन 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत 80% विलंब आकारामध्ये सूट आणि 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये विलंब आकारामध्ये 50% सवलतीचा लाभ घेऊन आपली असणारी थकबाकी पूर्णपणे नील करावी. ही आपली थकबाकी आपण महापालिकेच्या 6 नागरी सुविधा केंद्रामध्ये सुद्धा समक्ष जाऊन भरू शकता. तसेच आपले महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमात जेव्हा आपले तिथे स्पॉट बिलिंग, चेक, डीडी, ऑनलाईन, गुगल पे या माध्यमातून आपण भरू शकता. तसेच महापालिकेच्या असणाऱ्या वेबसाईटवर आपण याची घरफाळा, पाणीपट्टी भरू शकता. शाहूवाडी तालुक्यातील म्हाळसवडे इथल्या जंगलात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आली आहे. या संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं उपवन संरक्षक अधिकारी जी गुरुप्रसाद यांना निवेदन देण्यात आलं. संबंधित ठेकेदारांनी 300 ते 400 झाडांची वृक्षतोड करण्याची परवानगी घेतली असता तरीही म्हाळसवडे इथं 800 ते 900 वृक्षतोड केली. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही असा संतप्त सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. तसंच प्रसंगी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. एकीकडे तुम्ही सांगताय लहान मुलांना शाळेतनं बोर्ड देताय, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण जगवा. ह्या अशा लोकांचं पर्यावरण जगणार नसेल आणि कत्तल होणार असेल तर भविष्यात कोल्हापूरकरांनी आता ह्या लोकांना विश्वास न ठेवता कोल्हापुरी पायतान घेऊन हातात उचललं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. नाही तर भविष्यामध्ये पुढची पिढी आपल्याला माफ नाही करणार. आणि मग जनावरं गावात आली, इकडे आली, कशी येणार नाहीत? येणार ना, त्यांना तिथे काय मिळत येणार ना. ह्याला मूळ फक्त भ्रष्टाचार आहे. आज तहसीलदार दिला अहवालात जवळजवळ 800 ते 900 झाडं म्हटलेली आहेत. ह्यांचा अहवाल म्हणतोय 300 झाडं. खरं कोण, खोटं कोण? हे म्हणतात नाही आम्हाला बाबा ते गावरान आहे, ते त्यांचा अधिकार नाही आहे. एकदा जिल्हाधिकारी स्पष्ट करणं गरजेचं आहे येडगे साहेबांनी की गायरांमध्ये तुमचा अधिकार आहे की नाही आहे. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यामध्ये तुमचा अधिकार नाही आहे. नेमकं काय हे प्रशासकीय लेवलला संपवायला पाहिजे. गणेश नाईक वनमंत्री आहेत, त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत. शिवसेनेने यांना सांगितलेलं आहे कोणत्याही कारवाई केली. आज त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ती कारवाई करणार आहेत म्हणून. गुन्हा नोंद करा अशी आमची मागणी आहे. त्याची मशिनरी जप्त करा. तिथं कोणत्याही ठेकेदाराची नुसते 11 लाख 11.5 लाख रुपये दंड केला समाधान नाही आहे. लहान मुलासारखी झाडं वाढवायची आणि कुणी तर कत्तल करून पैसे मिळवायचे. तुम्हाला त्यातले काही लोकांना पैसे द्यायचे. हे कोल्हापुरात चालू देणार नाही आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये. झाडं जगली पाहिजेत, जंगल जगलं पाहिजे, टिकलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. तुम्ही इथं आलेला जंगल टिकवायला आलात, जंगल पेटवायला किंवा जंगल संपवायला इथं आलेलं नाही आहेत असा आम्ही आरोप त्यांच्यावर केलेला आहे. त्यांनी मान्य केलं आहे की कुठल्या वेळी मी स्वतः त्यात चौकशी करतो आणि जे जे दोषी आहेत त्यांच्या गुन्हा नोंद करतो आणि आमचे जर काही अधिकारी असतील तर त्या दोषी आढळतं त्यांना निलंबित करतो असं आम्हाला तिने आश्वासन दिलं आहे. त्याची वाट पाहतोय आम्ही भविष्यात ह्यांच्या विरोधात
आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही आहोत. कोट्यावधी रुपयाच्या मालमत्ते असणारी लाकडं चोरीला गेल्यात असा दरोडा घातला गेला आहे. मात्र लाखो रुपयाचा दंड केलाय म्हणून वन विभाग जर आपल्याला कारण देत असेल तर वन विभाग यात दोषी आहे असं वाटतंय आपल्याला. नाही, वन विभागाचे अधिकारी दोषी असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. कोणी पण जर जंगलात एक साधा सर्वसामान्य आपल्या जर लोक जर गायरानातली आपली गोरगरीब गेली काटक्यात गोळा करायला जळाला तर त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करताय आणि एवढी मोठी कत्तल होऊन तुम्ही म्हणताय तुमचा संबंध नाही म्हणून. अरे इथं बसून नाही होणार, त्यांनी ते स्वतः जायला पाहिजे, तिथं बघायला पाहिजे ना. भविष्यात बाचुळकर साहेब आहेत, उदय गायकवाड साहेब, आमचे देवनेदादा हर्षेल ह्यात काम करणारे माणसं आहेत, त्यांना तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथं. खरोखर दूध का दूध पाणी का पाणी एकदा करू. किती झाडं तोडले, कुठली झाडं तोडले बघूया आपण. तब्बल 15 वर्षांनी शाहू स्मारक भवनातील लोकराजा राजर्षी शाहू यांच्या जीवनपटावरील मिरूल याला नव्यानं झळाळी प्राप्त होणार आहे. त्यांच्या जीवनातले 16 विविध प्रसंग यामध्ये साकारण्यात आलेत. येत्या 15 दिवसात काम पूर्ण होऊन शिल्प जनतेसाठी खुले होईल असं शिल्पकार अशोक सुतार यांनी सांगितलं. पण हे 2009ला केलेलं काम आहे आणि 2009 नंतर जवळजवळ 15 वर्ष आज हे म्युरल या ठिकाणी अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण वातावरणातला जो काही बदल जो होतो, धूळ आणि याच्यातून जे त्याचा जो मेंटेनन्स व्हायला पाहिजे आणि तो शासनाने अगदी व्यवस्थित करणं गरजेचं आहे प्रत्येक वर्षी. तर आता ही वेळ आलेली आहे 15 वर्षानंतर आपल्याला पुन्हा त्याचं थोडंसं कलर वगैरे खराब झालेलं आहे. अनेक शाहूप्रेमींच्या सूचना होते की आपल्याला हा कलर नवीन करावा. कलेक्टर साहेबांनी दिलेल्या ह्याच्याप्रमाणे खर्चाप्रमाणे त्यांनी ते मंजूर करून दिलं. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्याला हातभार लावला आहे. निसर्गात कंदमुळं देणाऱ्या अनेक वनस्पती या रानवनात आणि जंगलात वाढतात. अशा प्रकारच्या विविध रानकंदमुळाची ओळख आणि त्यांच्या आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना व्हावी यासाठी निसर्ग अंकुर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वी केअर आणि NGO कॅम्पेशन 24 या संस्थेच्या माध्यमातून लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत. 18 आणि 19 जानेवारीला हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून यामध्ये 100हून अधिक कंदमुळं, 150हून अधिक औषधी वनस्पती तसंच 50 पेक्षा अधिक फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या विशेष वनस्पतींची माहिती इथे दिली जाणार आहे. हे प्रदर्शन दसरा चौक इथल्या शहाजी कॉलेज यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार असल्याचं वी केअरचे मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आपण काही कंदमुळांची पाककृती आणि त्याच्यासाठी ते विक्रीसाठी पण आपण ठेवणार आहोत. तर सर्वच नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी येऊन जास्तीत जास्त याचा आस्वाद घ्यावा आणि लोकांपर्यंत पोचवून याचं अवेअरनेस करावं. लेट्स गेट बॅक टू आवर रूट्स ह्या ब्रीदवाक्याप्रमाणे आपण जी शहरात राहणारे लोक आहोत यांनी जास्तीत जास्त ह्या सर्व आपले जुना जो आपला ठेवा आहे, पूर्वजांनी ठेवलेला जो ठेवा आहे त्याचा आस्वाद घेऊन त्याचं प्रदर्शनात भेट देऊन त्याची माहिती घ्यावी व येणाऱ्या पिढीला सक्षम करावं हीच विनंती. राधानगरी तालुक्यातील हेळवाडी इथं उज्ज्वला पाटील वय 55 या बायोगॅसच्या आउटलेटमधील शेण हलवण्यासाठी गेले असता पाय घसरून आउटलेटमध्ये पडल्यानं त्यांचा गुदमरून मृत्यू झालाय. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार उज्ज्वला पाटील या घराच्या मागील बाजूस असलेल्या बायोगॅस आउटलेटमधील शेण घट्ट झालं असल्यानं ते हलवण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा पाय घसरून त्या बायोगॅसच्या आउटलेटमध्ये पडल्या. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उज्ज्वला पाटील या अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहत होत्या. त्यांच्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. शादी.com या वेबसाईटवर तरुणीशी ओळख करून त्यांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये घडलाय. कोल्हापूरमध्ये एका घटस्फोटित महिलेला पुण्यातील एका व्यक्तीनं लग्नाचा आमिष दाखवत 11 लाख रुपये लुटल्याचं समोर येत आहे. या आरोपीचं नाव फिरोज निजाम शेख वय 40 असून त्यानं शादी.com या वेबसाईटवरील अकाउंटवरून पीडितेशी संपर्क साधला. यानंतर पीडितेकडून 11 लाखाची रक्कम उकळली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याबाबत कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. जी पीडित आहे हातकणंगले येथील राहणाऱ्या या घटस्फोटित आहे.
आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. परंतु त्यानंतर पुन्हा लग्न करण्यासाठी त्यांनी शादी.com या संकेतस्थळावर नोंदणी केलेली होती. या नोंदणी केल्यानंतर पुण्यातील फिरोज शेख या व्यक्तीने त्यांच्या प्रोफाईलमध्ये इंटरेस्ट दाखवला. त्यानंतर एकमेकांशी त्यांनी मोबाईल नंबर शेअर केले आणि त्यानंतर त्या दोघांचं बोलणं सुरू झालेलं आहे. साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीमधली घटना आहे. त्यानंतर सदर व्यक्ती हा त्यांना कोल्हापूरमध्ये भेटण्यासाठी आला, ज्या फिर्यादी आहेत त्यांना. त्यानंतर लग्नाच्या अनुषंगाने माझ्या कुटुंबियांशी आपण बोलणं करावं असं देखील त्यांनी या आरोपीला सांगितलं. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांची देखील भेट घेतली आणि आपण इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असून 5 कंपन्यांची वेंडरशिप माझ्याकडे पुण्यामध्ये आहे, आर्थिक स्थिती चांगली आहे असं देखील त्यांनी तिच्या कुटुंबियांना सांगितलं. या आरोपीला पीडितेच्या कुटुंबियांनी त्याच्या आई वडिलांबद्दल विचारणा केली असता आई वडिलांचं लोणावळ्याजवळ अपघातामध्ये निधन झालेलं आहे, त्यामुळे सध्या मी घरी एकटाच आहे. त्याचबरोबर अविवाहित आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली. परंतु कुटुंबीय जे आहेत पीडितेचे त्यांनी अधिकची माहिती मागितली. त्याचबरोबर ज्या अपघातामध्ये त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल असेल तर त्याची प्रत देखील त्यांनी मागितली. त्यानंतर कुटुंबियांनी या व्यक्तीमध्ये लग्नासाठी फारसा इंटरेस्ट दाखवला नाही, परंतु जी पीडित आहे ती त्या व्यक्तीच्या संपर्कात राहिली. त्यानंतर या आरोपीने तिला वेळोवेळी आर्थिक अडचणीत आहे, इन्कम टॅक्स मध्ये माझ्यावर कारवाई होऊ शकते, मला ब्रेन ट्युमर झालेला आहे, मला उपचारासाठी पैशाची गरज आहे असं सांगून या पीडितेकडून जवळपास 11 तोळे दागिने आणि 1,60,000 रुपये रोख रक्कम अशी जवळपास 10 लाखापेक्षा अधिकची रक्कम घेतली. त्याचबरोबर या पीडितेला महाद्वार रोडवरील दर्शन लॉज या ठिकाणी भेटायस बोलून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले. अशी तक्रार या पीडितेने पोलीस अधीक्षक कार्यालयात दिल्यानंतर त्याच दिवशी तात्काळ पोलीस स्टेशन राजवाडा या ठिकाणी गुन्हा क्रमांक 21 कलम 64 आणि 318 म्हणजे बलात्कार आणि फसवणूक या कलमाखाली दाखल केलेला आहे. यातील आरोपी याला पुणे कॅम्प या एरियातून स्थानिक गुन्हे शाखेचं पथक पाठवून अटक केलेली आहे. गांधीनगर इथल्या शिरू चौक रस्त्यावर पूर्व वैमनस्यातून विठ्ठल शिंदे या युवकाचा धारदार शस्त्रांना वापर करून खून झाला होता. यातील 5 संशयित आरोपींसह 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांनी खुनाच्या घटनेच्या दरम्यान शस्त्र तसेच गुन्ह्याचं समर्थन करणारी रील तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. भविष्यात ही गुन्हेगारीचं समर्थन आणि शस्त्र प्रदर्शन करून रीलद्वारे समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल असा कडक इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांधीनगर पोलीस स्टेशनला 2 दिवसापूर्वी जो खुनाचा एक गुन्हा घडलेला आहे, या अनुषंगाने एकूण 7 आरोपींना ताब्यात घेऊन त्यापैकी 5 आरोपींना अटक केलेली आहे. 2 आरोपी हे अल्पवयीन आहेत. सदर आरोपींचे सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर देखील काही रील धमकी देण्याच्या स्वरूपामध्ये किंवा गँगस्टर आहोत अशा पद्धतीचे व्हायरल झालेले देखील तपासामध्ये निष्पन्न झालेले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे हत्याराचं प्रदर्शन करणे, धमकावणे किंवा दहशत निर्माण करणे या अनुषंगाने मागच्या वर्षी देखील असे रील टाकणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या युवकांवर कारवाई पोलीस दलातर्फे करण्यात आलेली होती. तीच मोहीम या नवीन वर्षामध्ये देखील पोलीस दलातर्फे आता राबवण्यात येणार आहे. कुरुंदवाड परिसरामध्ये पुन्हा खासगी सावकारकी फोफावली आहे. सरकारकडून लोक आपल्या गरजेनुसार सुमारे 10 ते 20% व्याजानं पैसे घेतात. मात्र हे सावकार या लोकांची आर्थिक पिळवणूक करतात. असाच एक प्रकार कुरुंदवाडमध्ये उघडकीस आलाय. सावकारांच्या त्रासाला कंटाळून इथल्या एका युवकानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याची चर्चा सुरू आहे. सध्या या युवकावर मिरज इथल्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत इथल्या पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे पोलीस प्रशासनानं या खासगी सावकारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली. कॅबिनेट मंत्रीपद वाटप होऊन कित्येक दिवस उलटून गेले, पण अद्याप राज्यात पालकमंत्री पदाचं वाटप झालेलं नाहीये. पालकमंत्री पद वाटपासाठी इतका उशीर का होतोय यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण केलं. ज्या राज्यामध्ये पालकमंत्री पद, मंत्रीपद, डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो. पाठीमागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेंच्याकडे तो अधिकार होता, कारण ते राज्याचे प्रमुख होते. आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेले आहे, त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे. त्यांनी थोडंसं एक गोष्ट खरी आहे, निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे होतं, आता यायला काही वेळ लागला.
त्याच्यानंतर खातेवाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या ह्याचा पालकमंत्री पदाचा, परंतु आज काहीतरी पानिपतला गेलेले आहेत मुख्यमंत्री. उद्या आपल्याकडे प्राईम मिनिस्टर येत आहेत. दुपारपासून उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत. उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते भेटणार आहेत. त्यांनी वेळ पण दिलेला आहे आणि त्याच्यावर मुख्यमंत्री पण दिवसभर त्यांचं वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर. पण आणि डावोसला पण मला वाटतं 19 तारखेला त्यांना जायचं आहे. 19 तारखेला ते डावोसला जाणार आहेत. त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील. जपानची राजधानी टोकियो या शहरात हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा जपानमध्ये दाखल होण्यापूर्वी देशभरात शिवस्वराज्य रथयात्रा काढली जाणार असून या यात्रेची सुरुवात साताऱ्यात राजवाडा ते शिवतीर्थ या दरम्यान काढल्या जाणाऱ्या रथयात्रेचं उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवराज्य रथयात्रा समितीकडून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा 3 मीटर लांब आणि 3 मीटर उंच असा अश्वारूढ पुतळा फायबरचा वापर करून तयार करण्यात आला आहे. देशातील 12 राज्यातून 7,000हून अधिक किलोमीटरचा प्रवास करत हा पुतळा 8 मार्च रोजी टोकियो शहरात पोहोचणार आहे. पुण्यातील मूर्तिकार विवेक खटावकर यांनी हा पुतळा तयार केला आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी.